भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा 150वी जयंती साजरी होत आहे। या निमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सप महाविद्यालय टिळक रोड पुणे येथे पुणे रन फॉर युनिटी या महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली। याप्रसंगी विशाल सातव, मनोज एरंडे, अमोल कविटकर, रमेश परदेशी, योगेश यावलकर, अविनाश बिजवे आदी उपस्थित होते। या संदर्भात सविस्तर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, हा उपक्रम सर्व वयोगटातील नागरिकांना फिटनेस, एकता आणि राष्ट्रीय सलोखा या मूल्यांभोवती एकत्र आणणारा मोठा सार्वजनिक क्रीडा सोहळा ठरणार आहे। 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे। त्यानिमित्ताने देशभरात रन फॉर युनिटी म्हणजेच राष्ट्रीय एकता दौड या उपक्रमाचे आयोजन केले जाते। सुरुवातीला नवी दिल्ली, त्यानंतर मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, चंदीगड, जयपूर आणि लखनौ या प्रमुख शहरांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला आहे। यंदा पुण्यात प्रथमच राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात येत असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कुठलेही मूल्य आकारले जाणार नाही, परंतु आपले नाव नोंदवणे बंधनकारक आहे। 2014 पासून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस जयंती म्हणजेच राष्ट्रीय एकता दिवस म्हणून जाहीर केला आणि त्यांच्या जयंती निमित्तानं तेव्हापासून देशामध्ये राष्ट्रीय एकता दौड रन फॉर युनिटी हा उपक्रम सुरू झाला। या वर्षीपासून आपण पुण्यामध्ये याच धर्तीवरती पुणे रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड या मॅरेथॉनचं आयोजन केले। ही मॅरेथॉन 2 नोव्हेंबरला सकाळी सप महाविद्यालयाच्या मैदानावरती सुरू होईल। एकूण 4 वेगवेगळ्या गटांमध्ये ही मॅरेथॉन होईल। त्याच्यामध्ये 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर स्पर्धात्मक धाव, 5 किलोमीटर फन रन, 3 किलोमीटर फॅमिली व बिगिनर रनर अशा 4 वेगवेगळ्या प्रकारामध्ये ही स्पर्धा होतीये, मॅरेथॉन होतीये। या मॅरेथॉनसाठी देशभरातून अनेक वेगवेगळ्या राज्यातून खेळाडू सहभागी होत आहेत। दिल्ली असेल, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर, हैदराबाद, चंदीगड, जयपूर, लखनौ अशा वेगवेगळ्या शहरातून खेळाडू याच्यामध्ये सहभागी होत आहेत। तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा इथिओपिया आणि केनियाचे सुद्धा खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे। दसऱ्याला आम्ही या मॅरेथॉनची नोंदणी सुरू केली होती आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की केवळ मागच्या 8-10 दिवसाच्याच कालावधीमध्ये 10,400 धावपटूंनी याच्यामध्ये आपला सहभाग निश्चित केला आहे आणि त्यामुळे कमीत कमी 20,000 धावपटू याच्यामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलंय। या वर्षीच्या पुणे रन फॉर युनिटीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अंदाजे 20,000 धावपटू सहभागी होणार आहेत। केनिया, इथिओपिया इत्यादी देशातील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे आणि त्यातील काही धावपटूंचा सहभाग निश्चितही झाला आहे। तसेच भारत देशातील नामांकित राष्ट्रीय धावपटूंना देखील आमंत्रित केले आहे। विजेत्यांसाठी एकूण 10 लाखांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे। 21 किलोमीटर श्रेणीत विजेत्या पुरुष आणि महिला खेळाडूंना प्रथम पारितोषिक प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात येणार आहे। पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन एक भारत श्रेष्ठ भारत या ध्येयाला प्रत्यक्ष हातभार लावावा, तसेच नोंदणी करून या महामॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे। एकूण 10 लाख रुपयाची रोख बक्षीस याच्यामध्ये असतील आणि एकूणच ही स्पर्धा म्हणजे ही मॅरेथॉन म्हणजे जसं मी म्हणालो की पुणे हे अनेक अर्थानं जागतिक स्तरावरती आपली एक ओळख ठेवून आहे। ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं, विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, IT हब अशा वेगवेगळ्या संकल्पना किंवा वेगवेगळी विशेषण आपल्या शहराला लावली जातात। त्याच पद्धतीने या पुण्यानं राज्याला आणि देशाला अनेक खेळाडू दिले।
ध्यानचंद पुरस्कार प्राप्त असतील, ऑलिम्पियन्स असतील, अर्जुन अवॉर्ड असतील, छत्रपती अवॉर्ड असतील, असे अनेक खेळाडू या पुण्यानं दिले. आणि म्हणून या पुण्याची एक क्रीडा संस्कृती सुद्धा आहे. ही क्रीडा संस्कृतीला एक वैभव प्राप्त करून देणं, त्याला ताकद देणं, खेळाडूंना एक संधी उपलब्ध करून देणं आणि राष्ट्रीय एकतेचा एक संदेश या निमित्तानं या अशा कार्यक्रमातनं देणं, अशा सर्वार्थानं ही मॅरेथॉन होतीये. 2 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता, पहिली 5 वाजता, मग 6 वाजता आणि मग 7:15 आणि 7:30 अशा 4 वेगवेगळ्या वेळेमध्ये ही मॅरेथॉन सुरू होईल. आणि मला आनंद वाटतो की देशभरामध्ये असे कार्यक्रम होताना पुण्यासारखं शहर सुद्धा आता आम्ही याच्यामध्ये मागे नाही. आम्ही ही मॅरेथॉन असेल आणि खासदार क्रीडा महोत्सव तो सुद्धा 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पुण्यामध्ये होतोय. धन्यवाद. अण्णा, गेले कित्येक काही बरेच दशकं एक मोठी अशी मॅरेथॉन होते, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन आपल्याकडे. त्याला बरीच पॉप्युलॅरिटी आहे आणि त्याला काही शह देण्यासाठी म्हणा त्याच धर्तीवर अशी एवढी मोठी महामॅरेथॉन तुम्ही मला असं वाटतं की याच्यामध्ये त्या अँगलने कुठंच पाहू नका. मी इथून मागे मला आठवतं की मी महापौर होतो, त्याच्या अगोदर चेअरमन, त्याच्या अगोदर मी स्वतः त्या मॅरेथॉनमध्ये पळालेलो एक खेळाडू होतो लहानपणीसुद्धा. आणि प्रत्येक वेळेला त्या कार्यक्रमाला मागच्या 10-15 वर्षात मी बक्षीस समारंभाला किंवा फ्लॅग मी स्वतः जातो. जितकी जास्त संधी आपल्या लोकांना खेळाडूंना देता येईल, त्यांच्या जे कौशल्य आहे त्याला आपल्याला जितका त्यांच्या सगळ्या याला वाव देता येईल, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे, हीच भावना आहे. त्यामुळे पुणे हे क्रीडा क्षेत्रातलं मोठं नाव आहे. त्याला मला असं वाटतं की एक अजून ताकद देणं, अजून आमच्या खेळाडूंना एक वाव मिळवून देणं ही त्याच्यामागची भूमिका आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.